आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आणि आईने काही सांगितलं नाही? तिने कधीच काय सांगितलं नाही मला। तिने खूप केलंय ग माझ्यासाठी। तिने ना सगळ्यांचे टोमणे सहन केले माहितीये, पण कधी तक्रार नाही केली आणि कधीच माझ्या बापाबद्दल वाईट साईड नाही बोलले। त्या माणसाचा मला राग काय तो माहितीये, तिने ना शेवटपर्यंत त्यांची वाट पाहिली, पण तो काही आलाच नाही। मला ना टोमण्यांची सवय झाली आहे आता। लहानपणापासून मी टोमणे ऐकतोय, पण वाईट या गोष्टीचं वाटतंय की आजवर जी लोक माझ्या माघारी बोलायची ना, ती गोष्ट तुझ्या घरच्यांनी अगदी तोंडावर बोलून दाखवली। केदार सॉरी, खरंच सॉरी। मी माझ्या घरच्यांच्या वतीने माफी मागते तुझी। त्यांनी असं नव्हतं बोललं पाहिजे। सॉरी। ह्यात तुझी काहीच चूक नाहीये। अगं मी ते विसरून पण गेलोय, मी नाही ते डोक्यात ठेवलंय खरंच। देव पण आपल्यासोबत काय मस्करी करतो ना, म्हणजे बघ ना, आपल्याला आपल्या आईपासून दूर केलं। तुझ्या आईने काहीतरी वाईट केलंय असं तुझ्या घरच्यांना वाटतं। बाकी इतर लोक बाप सोडून गेलेला मुलगा समजतात मला। तू तुझ्या आईच्या मरणाचं ओझं घेऊन जगतीयस आणि मी टोमण्यांचं। पण मला ना त्या माणसाला शोधायचंय आणि त्याला खळसवून विचारायचंय मला की का इतकं वाईट वागलं म्हणून आमच्या बरोबर। मला पण बघायचंय की कुटुंबापेक्षा सगळ्यात मौल्यवान गोष्ट काय असू शकते ग। शलाका, भाऊजींना गरम गरम पोळी दे। वहिनी तुम्ही घ्या ना। कौशिकी, तुला वाढायची का गरम गरम पोळी? इरा, पोळी पोळी खाणार? दिवसभर टेन्शनमुळे सगळ्यांनी नीट खाल्लं नाहीये। आता सगळ्यांनी शांतपणे जेवा, ठीक आहे? तू घे ग पोळी। माझं झालंय मम्मा। अगं झालंय म्हटलं ना। अरे अजय, तू हे नाही झालं, तिचं झालं म्हणजे माझं पण झालं। अहो, किती करायला जावई बापू माझ्या मुलीचं। त्यांच्या संसाराला ना माझीच दृष्ट नको लागायला। हो ना मम्मा, पण ते सगळ्यांनाच नाही देता असा काळजी घेणारा नवरा। हिरा, पोट भरलं? आजही युवराज नाहीये काकू? 2 दिवसापासून दिसला नाही। युवराज ना त्याच्या कॉलेजच्या मित्रांसोबत लग्नाला गेलाय बाहेरगावी 2 दिवसांसाठी। ओ, घरात एवढं सगळं झालंय, पण त्याला या कशाचीच कल्पना नाहीये। या गोष्टीचं नवल वाटतंय मला। शलाका, इराला घेऊन जा। हा, मी थोड्या वेळात येते। ओके, तिला झोपवतोपर्यंत मी आले। थँक्यू। कुटुंबापेक्षा
मित्राचं लग्न जास्त महत्वाचं आहे. पण काकू, हे बेजबाबदारपणे वागायचं त्याचं वय उरलेलं नाहीये. आणि म्हणूनच मी त्याला एक खूप मोठी जबाबदारी द्यायचं ठरवलंय. मी त्याचं लग्न करायचा निर्णय घेतलाय. युवराजचं लग्न? एवढ्यात? हो काका, मला गुरुजींचा फोन आला होता. त्यांच्या बघण्यात एक मुलगी आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की कुटुंब सुद्धा खूप चांगलं आहे. काका, खरं सांगायचं तर मला असं वाटतं, जोपर्यंत आपण युवराजवर जबाबदारी टाकत नाही ना, तोपर्यंत तो सुधारणार नाही. तुम्हाला काय वाटतं? वा, छान छान, उत्तम. योग्य निर्णय. आणि हो काकू, उद्या पूजेला मला तो इकडे हवाय. प्लीज त्याला हा निरोप द्या. आपण दोघं मिळून शोधू त्यांना. तुझ्या वडिलांनाही आणि ज्या माणसांनी माझ्या आईला त्रास दिलाय ना त्यालाही. हे मिशन पण आपण दोघांनी मिळून पूर्ण करायचं. तुला कसं कळतं ग माझ्या मनात जी घालमेल सुरू आहे त्याबद्दल? तुला माहिती, फक्त तूच आहेस की जिच्या बरोबर मी अगदी मनमोकळेपणाने गोष्टी शेअर करू शकतो. काल सुमी एक पिक्चर बघत होती आणि मला पिक्चर मधला डायलॉग म्हणून दाखवत होती. म्हणे शेरा की झोली से जब कोई भगवान कुछ लेता है तो उसे वापस भरने के लिए. शेरा की झोली से भगवान अगर कुछ लेता है तो वो वापस भरने के लिए. इसलिए टेंशन नहीं लेने का, टेंशन खाली सामने वाले को देने का. मला पण सेम डायलॉग मारलाय. कुछ समझे शेरा? तारिणी, आत्या आली वाटतं, मी निघते. बाय बाय बाय. ठीक आहे, एवढं काय घाबरतेस आत्याला? बाहेर तर वाघ असतेस आणि आत्याने आवाज दिल्यावर लगे म्याव म्याव. ए, ती जर इकडे आली ना तर तुझं पण म्याव म्यावच होणार आहे. हा, ए, मी नाही घाबरत तुझ्या आत्याला, तू घाबरत असशील. अच्छा, मग चल मग माझ्यासोबत. नाही, अगदी चल. एवढं पण नको. आता का? आता कुठे गेला वाघ? चल चल. येतो ना, घाबरतो काय? हा, मी निघते. नाही, मी घाबरत नाही तिला. मी फक्त मी निघते. थोडंसं अगं तारिणी, तर चपात्यांचा डब्बा